या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय संतराम वांगवाड सर यांच्या घरी आपण आहोत। सन्माननीय वांगवाड सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा वांगवाड मॅडम यांचा हा फोटो आहे आणि आपण त्यांच्या घरात बसलेला आहोत। या ठिकाणी आपण कौटुंबिक मुलाखत या ठिकाणी घेत आहोत। त्यांचे चिरंजीव सन्माननीय रितेश वांगवाड सर हे या ठिकाणी उपलब्ध आहेत। ते भूगोलाचे प्राध्यापक पण आहेत आणि त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की सरांनी जे आंतरराष्ट्रीय लेवलचं जे काम उभं केले क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आणि त्याचबरोबर अनेक राज्यात सुद्धा त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि जवळजवळ इराण सारख्या देशात सुद्धा त्यांचे 20-25 असे विद्यार्थी आहेत। तर म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं सरांचं काम असताना त्यांचे चिरंजीव सन्माननीय रितेश सर या ठिकाणी आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर। सर वांगवाड सरांचं हे आंतरराष्ट्रीय काम ज्यावेळी तुम्ही लहानपणी असताना 4 भिंतीच्या आतमध्ये माहिती नसणार, पण त्यावेळेला तुमचा काय अप्रोच होता किंवा तुम्हाला काय वाटत होतं सरांच्या विषयी किंवा तुमचं बालपण त्यावेळेला कसं गेलं, काय सांगाल? माझं बालपण महाराष्ट्र मंडळ शाळेत आम्ही म्हणजे वडील माझे चंद्रशेखर आगाशे कॉलेजमध्ये शिकवत होते, त्या आवारात आम्ही माझं बालपण गेलं आणि वडिलांमुळे लहानपणापासूनच खेळायची आवड आणि वडिलांनी लहानपणापासून तुला जो आवडेल तो खेळ तू खेळ, मग कुठलाही, मग मी बॅडमिंटन खेळायचो, नंतर लॉन टेनिस आणि मग नंतर क्रिकेटकडे मी वळलो। पण वडिलांनी कधी अडवलं नाही मला असं क्रिकेट किंवा कुठलाही गेम खेळण्यासाठी, तुला फक्त आवड आहे ग्राउंडवर जात जा आणि खेळत राहा। वडिलांबद्दल सांगायचं म्हटलं तर म्हणजे लहानपणापासून मी त्यांचं जे कार्य बघतो आहे, 10वी पर्यंत त्यांचं कार्य कधी कळालं नाही। असं म्हणतात ना की जिथं पिकतं तिथं विकत नाही, तशी कंडिशन आमची होती आणि लहानपणापासून तेवढी आपली समजण्याची कुवत पण नव्हती की वडिलांचं एकंदरीत काम काय होतं। पण एकंदरीत वडिलांचं क्रीडातंत्र मासिक आणि वडिलांनी काढलेली पुस्तकं बघून खूप अभिमान वाटायचा की आपले वडील लेखक आहेत, इथपर्यंत ठीक होतं। पण नंतर जसजसं आम्ही मोठे होत गेलो तसतसं आम्हाला वडिलांचं एक काम कळत गेलं। म्हणजे कुठेही गेलो, कुठल्याही कॉलेजमध्ये गेलो, कुठेही गेलो तरी त्यांना विचारलंय तुम्ही वांगवाड सरांना ओळखता का? येस ओळखतो। कारण का? मग ते त्यांना फक्त एवढंच विचारतं की मी वांगवाड सरांचा मुलगा आहे म्हटलं की मग लगेच आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत, मग त्यांच्याबद्दलच्या चांगल्या आठवणी वगैरे। प्रत्येक विद्यार्थी कुठल्याही कॉलेजमध्ये जा, वांगवाड सरांना ओळखणार नाही असा एकही माणूस नाही, आज तक मला सापडला नाही। आणि जसं जसं मी मोठं झालो, कॉलेजमध्ये आलो, तसं एक कळून चुकलं की म्हणजे माझ्या वडिलांचं आयुष्य हे म्हणजे एक धगधगता यज्ञ म्हणतो ना आपण, की त्यांनी खेळासाठी आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेला एक यज्ञ, मी डायरेक्ट त्यांना म्हणतो की ते एक यज्ञच आहेत, एक धगधगता यज्ञ, जोपर्यंत लोकांचं चांगलं होणार नाही किंवा त्यांना जे काही करायचंय ते स्वतः करणार आणि शेवटपर्यंत करत राहणार याची एक खात्री आहे। सर आता तुम्ही स्वतःही प्राध्यापक आहात आणि स्वतः कॉलेजमध्ये शिकवत आहात, भूगोलाचे तुम्ही प्रोफेसर आहात, तर या ठिकाणी तुम्ही स्वतः शिकवत असताना आता तुम्हाला सरांचं जे काम तुम्हाला कितपत असं वाटतं की हे अजून जावं आणि त्या दृष्टीने काय करता येऊ शकेल, असं काय वाटतं? अजून काय करता येऊ शकेल अजून तुम्हाला स्वतःला सरांच्या अनुषंगाने? स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये हे सरांचा जो गेम आहे हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉलेजमध्ये चालू करण्यासाठी मी काय मला मदत करता आली तर मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करेन। त्याच्यानंतर सरांनी जे काम चालू केलं त्या पद्धतीने मला एक म्हणजे आम्हाला असं स्पोर्ट्स लोकांपर्यंत जाऊन हेल्थ अप्रोच किंवा हेल्थ किती महत्वाची आहे हे मला लोकांना सांगायला आणि सांगायला आवडेल। खेळासाठी काम करायला मला नक्की आवडेल। निश्चितच या ठिकाणी सरांच्या कन्या अनुजा मॅडम ह्या उपलब्ध नाहीयेत, त्या आंतरराष्ट्रीय आर्चरी कोच सन्माननीय चांबले सर यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत, त्या या ठिकाणी उपलब्ध नाहीत। या ठिकाणी सरांच्या पत्नी या ठिकाणी आहेत, शोभा मॅडम या ठिकाणी आहेत। खरं तर सर हे आंतरराष्ट्रीय लेवलला अनेक देशामध्ये ते गेलेत, अनेक राज्यामध्ये गेलेत, परंतु आपणाला आश्चर्य वाटेल की मॅडमनी एकदाही सरांच्या बरोबर जाण्याची हट्ट किंवा आग्रह असा धरला नाही। म्हणजे खरं तर मला एकदम धस्स झालं याच्यामध्ये की असं कधी होऊ शकत नाही, नाही तर बऱ्याच वेळा कुटुंब आणि पत्नी म्हटलं की हट्ट आणि आग्रह असा होतच। तर मॅडम तुम्ही काय तुम्हाला वाटतं की आज सरांचं एवढं काम
आहे आंतरराष्ट्रीय लेवलला, अनेक देशात त्यांचे विद्यार्थी आहेत, अनेक राज्यात आहेत, अनेक जिल्ह्यात आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की काय तुमच्यामुळं हे घडलं खरं तर तुम्हाला काय वाटतं आज? माझ्यामुळे असं नाही, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर उभं केलेलं आहे. पण बरेच वेळेस मी त्यांना विरोध केलेला आहे. घर सांभाळा, अगोदर कुटुंबाकडे लक्ष द्या, मुलं लहान आहेत. पण त्यांनी ते केलं. पण आज काय नाही, म्हणजे आता वाटत नाही की त्यांनी घराकडे लक्ष द्यावं, करावं. आता मी आहे मोठी, मुलं मोठी झालेत, सगळं व्यवस्थित चालू आहे आता. पण मी कधी असा हट्ट केला नाही की मला घर सोडून, कधी मी मुलांना माझ्या कधी सोडलं नाही आणि आताही सोडू शकत नाही. म्हणजे तुम्ही घर सांभाळलं आणि म्हणजे एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तर हे खरोखरचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी जागृत केलं. बरोबर आहे. आता मुलांची जी वाढ झाली किंवा मुलं वेगवेगळ्या याच्यात लागली, तर त्या सरांचं लक्ष म्हणजे लक्ष त्यांनी योग्य पद्धतीने ठेवण्यामुळे झालं असं तुम्हाला वाटतंय का आता? नाही, असं वाटणारच ना, साहजिकच आहे ना. शेवटी पालकच आहेत ना, पालकांनी मुलांकडे लक्ष दिलेतच ना, कर्तव्य आहे आपलं ते. म्हणजे ज्याचं म्हणजे घार आकाशी उडते तिचे लक्ष पिलापाशी, तशा पद्धतीने सरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती लक्ष ठेवलंच, परंतु मुलावरती पण ठेवलं, कुटुंबावरती ठेवलं. म्हणूनच आज मुलं एवढे पुढे गेले ना. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी सन्माननीय व्यंकट संताराम वांगवाड सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. आगामी काळात त्यांच्या जीवनावरती एक ग्रंथ येण्याचे नियोजन सुरू आहे. त्या अनुषंगाने सर तुमचा हा आज आपण कौटुंबिक असा मुलाखतीचा योग या ठिकाणी आलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं कुटुंबाविषयी? मुलांना तुम्ही ज्या वेळेला वाढवत होता त्यावेळेला मुलांचं तुम्हाला मिळणारं सहकार्य आणि मॅडमचं तुम्हाला मिळणारं सहकार्य, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, सहकार्य होतं यांचं सगळ्यांचंच. पहिलं कुटुंबाचं, घरापासूनच सहकार्य असेल तर बाहेर माणूस काम करू शकतो किंवा म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणजे कुठल्याही लढाया जिंकलेल्या आपण आपल्याला इतिहासात माहित आहे. तसंच आहे हे काम. म्हणजे सामाजिक कामात, राजकीय क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात घरून सपोर्ट असेल, फुल मानसिक, शारीरिक किंवा इतर अर्थाने सपोर्ट असेल तरच माणसाला कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची उमेद येते आणि तो त्याच्यात सक्सेस होतो. त्याप्रमाणे माझ्या याच्या कामात देखील घरच्यांचा खूप मोठा सहभाग आहे. सहभाग अशा अर्थाने की मी सारखं बाहेरच असायचो, सारखं समाजसेवेत आणि क्रीडा क्षेत्राच्या सेवेत असल्यामुळं घरी मला फार कमी लक्ष देता यायचं. परंतु मी कमी लक्ष का दिलं तर हे आमच्या सुविद्य पत्नी खंबीर होत्या घरचं सांभाळायला आणि त्या पाहायच्या सगळं, मुलांकडे लक्ष दिल्या, घर सांभाळायच्या. आणि त्यामुळं अर्थातच माझं थोडंसं इकडच्या कामामुळे घरी दुर्लक्ष झालं आणि मी हे काम आहे माझं, त्याचं सगळं श्रेय मी घरच्यांना देऊ इच्छितो. या ठिकाणी सर अनुजा मॅडम या ठिकाणी उपलब्ध नाहीत, परंतु एक पिता म्हणून बऱ्याच वेळा मुलीवरती जास्त प्रेम असतं वडिलांचं. तर त्या अनुषंगाने ताईंच्या म्हणजे बालपणासंदर्भात आणि त्यांच्या समजा लग्नाच्या मॅरेज लाईफ संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, मुलावर माझं सारखंच प्रेम आहे की मुलीवर जास्त आणि मुलावर कमी किंवा मुलावर जास्त आणि मुलीवर कमी असं काही नाही. पण मी क्रीडा क्षेत्रात असल्यामुळं मी नेहमीच माझ्या पोरांना, जसं माझ्या मुलांनी सांगितलं की पप्पाची इच्छा होती की कुठल्या तरी खेळात पुढे जावं, तसंच मी मुलीकडेही पाहत होतो. पण खेळात पुढे जावं असं माझं मुलींच्या बाबतीत नव्हतं, पण आरोग्य सुधारावं, आरोग्य त्या निमित्ताने चांगलं राहतंय म्हणून मी तिच्याकडं त्याला नेहमी आग्रह धरायचो. तिने खेळलं, पण या मुला इतकं तेवढं जास्त खेळलं नाही, पण त्याचा खेळण्याचा फायदा आणि त्या मोठ्या संस्थेत राहण्याचा फायदा तिला झाला. ती कम्प्लीट खूप सोशल संस्कारित एक मुलगी तयार झाली आणि आता चांगला संसार करते. आणि शिक्षण पण घेतलं तिने. तिचा आग्रह होता की मला खूप शिकायचंय, थांबायचं नाही, नुसतं गृहसंसार त्याच्यात थांबायचं नाही, म्हणून ती आडावकीर झाली, वकिली करते आता. आणि
घर सांभाळून करते. जसं आमची सुविद्य पत्नीने सांभाळलं घर, तसं ती म्हणजे घर सांभाळून वकिली करते, व्यवसाय करते आणि मुलांना सांभाळते. हे त्या मागच्या तिच्या म्हणजे तिथं मिळालेल्या संस्काराचं आमचं जे प्रेरणा होती त्याचं मला समाधान आहे की मुलगी पण मुलासारखं खूप कर्तृत्वान निघाली. निश्चितच सर, या ठिकाणी आगामी येणाऱ्या तुमच्या जीवनावरच्या पुस्तकाच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही जी माहिती दिलीत, या ठिकाणी वांगवाड सरांच्या कुटुंबाचा हा संपूर्ण फोटो आहे. या ठिकाणी अनुजा मॅडम, रितेश सर, त्याचबरोबर शुभ मॅडम आणि सर दिसत आहेत. या ठिकाणी सर या ठिकाणी सरांचे आई वडील या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सरांचे आई वडील आहेत. सर, तुम्ही आई वडिलांसंदर्भात काय सांगाल? काय तुम्हाला वाटतं की त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला घडवलं? काय तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन झालं? आई वडिलाबद्दल मला जर आपण विचाराल तर माझे आई वडील मी खरंच देव होते, देव आहेत. मी देवाच्याही पुढचं त्या दोघांनाही मानतो. त्याचं कारण असं आहे की माझ्या आईने तर आयुष्यभर देवाची सेवा केलेली आहे. देवाची सेवा, कारण आळंदी पंढरपूर तिचं ते आराध्य दैवत आणि आयुष्य तिने त्या आळंदी पंढरपूर साठी घातलेलं आहे. आणि तिच्या प्रेरणेनं तर मी आळंदीची धर्मशाळा उभा करू शकतो. आणि वडील तर असे अशिक्षित असले तरी देवासमान त्यांचं वागणं होतं, देवासमान त्यांचे विचार होते. ते कधीही कुठंही, मी जसं मुलांना त्यांना पूर्ण मोकळीक दिली होती तसं मला त्यांनी मोकळीक दिली. तू शिक, पुढं जा, काय पाहिजे ते मी तुम्हाला पुरवतो. त्यांनी मला कधीही विचारलं नाही, कधी आडकाठी केली नाही. त्यामुळं मी त्यांनाही देवासमान मानतो. मलाच काय, माझ्या भावांना, गावातल्या लोकांना देखील, म्हणजे ते इतके साधे आणि सोज्वळ असे व्यक्ती होते. असं हे दोन व्यक्तिमत्वामुळं मी एवढा मोठा झालो. खरं तर मी त्यांच्या पुण्याईमुळे मोठा झालो हे अजूनही मानतो मी. माझं कर्तृत्व त्यांच्याच प्रेरणेने हे माझं कर्तृत्व माझ्या अंगी आलेलं आहे. म्हणून ह्या दोघांना मी देव मानतो. निश्चितच. या ठिकाणी सरांच्या या माता सन्माननीय पार्वती, त्याचबरोबर वडील संताराम सर या ठिकाणी त्यांचा फोटो आहे. आणि आज आपण वांगवाड सरांच्या या कौटुंबिक मुलाखतीला सरांनी वेळ दिला आणि त्यांच्या कुटुंबाने वेळ दिला, त्याबद्दल मी सर्व कुटुंबाचे आभार मानतो. आणि NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या वतीने सर्व वाचक प्रेक्षक यांना मी ही क्लिप सुपूर्द करतो. धन्यवाद.